नाशिकच्या दिंडोरी रोडवरील बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार आणि दगडफेक करण्यात आलाय। दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार आणि दगडफेक करून तिथून पळ काढलेला आहे। व्यावसायिकाच्या घरासमोरील चारचाकी वाहनाची सुद्धा तोडफोड केली आहे। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। प्रतिनिधी जयेश ताबळे आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। जयेश, खरं तर विक्रम, गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचं पाहायला मिळतंय। 2च दिवसापूर्वी नाशिकच्या सिडको भागात कोयत्याने वार करून काही जणांना जखमी करण्यात आले होते। त्या पाठोपाठ आज पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास ही घटना समोर आली आहे। नाशिकच्या दिंडोरी रोडवरील नामवंत बांधकाम व्यावसायिक यांच्या घरावर पहाटेच्या सुमारास 2 अज्ञात इसम आले होते। त्यांनी तोंडाला काळे कपडे देखील बांधलेले होते। त्यापैकी एकाने या बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार केला, तर दुसऱ्याने दगडफेक करून त्याने तेथून पळ काढल्याची सीसीटीव्ही मध्ये समोर आलेलं आहे। त्यानंतर याबाबत नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात याबाबत अधिक तपासाचं काम सुरू आहे। विक्रम, बरं, धन्यवाद जयेश या सगळ्या तपशिलासाठी। हे दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे ही तोडफोड करण्यात आली, कशा प्रकारे दगडफेक करण्यात आली। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सगळा प्रकार कैद झालेला आहे। दृश्य आपण पाहतोय सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले दृश्य। दगड फेकून मग हे दोघेही इसम पळून गेल्याचे हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। सीसीटीव्ही मध्ये हा सगळा प्रकार कैद झालेला आहे आणि आता अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे। घरावर गोळीबार करण्यात आलाय, दगडफेक करण्यात आलेली आहे। गोळीबारच्या वेळची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही सगळी दृश्य कैद झालेली आहेत। एका इसमानं गोळीबार केला, तर दुसऱ्या इसमानं दगड फेकला आणि त्या दोघांनीही तिथून पळ सुद्धा काढला। नाशिकच्या दिंडोरी रोडवरचा हा सगळा प्रकार आहे।